कशा आहात तुम्ही? आय होप सगळेजण खूप मजेत असतील. मी पण खूप मजेत आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्ही तर आपला बघितलाच असेल, बट तो व्हिडिओ आपला आहे संडेचा. चिकन बिर्याणीचा व्हिडिओ जो बनवला होता मी, तो व्हिडिओ आहे आपला संडेचा. बट मी मंडेला व्हिडिओ पोस्ट नाही करू शकले, त्यासाठी सॉरी. मंडेला व्हिडिओ पोस्ट करणार होते, बट शिवायचा होता, बट ते एडिटिंग वगैरे झाली नव्हती, त्याच्यामुळे मी काही पोस्ट करू शकले नाही. तर मी जाऊन दे म्हणले, मग तो व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेल. तर मग तो व्हिडिओ मी काल पोस्ट केला. तुम्ही कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आणि तो एंड करायचा पण विसरून गेलते मी, कारण की शिव खूप रडत होते त्या तेव्हा. म्हणजे स्वयंपाक वगैरे माझी बिर्याणी वगैरे सगळी रेडी झाली, पण तू खूप रडत होती, झोपलेली होती ती आणि अचानकच रडायला लागली होती. त्याच्यामुळे ती व्हिडिओ मी काही एंड करू शकली नाही. मी म्हणले जाऊन द्या, मग आता रेसिपीचा व्हिडिओ आपण शूट केलेलाच आहे, तर तोच अपलोड करून देते. मग रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करून दिला. आणि मग आता आज काहीतरी मम्मी म्हणली की डाळ भाजी खाऊन खूप बोर झालोय, दुसरं काहीतरी बनवू. आणि मम्मी चिकन बिर्याणी पण खात नाही, त्याच्यामुळे मम्मीने तर बिर्याणी काही टेस्ट केलीच नव्हती. तर मम्मीची फरमाईश होती की बाबा आज अलग काहीतरी स्पेशल दुसरं काहीतरी खायचंय. तर मी आज स्पेशल बनवणार होती पावभाजी, जी मी माझ्या स्टाईलमध्ये माझ्या पद्धतीत साधी सोपी बनवते. जास्त काही हे नाही कुटाने की हे करा ते करा, काही नाही. साधी रेसिपी आपली मी तुमच्या संग शेअर करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आपला हा, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओची चला स्टार्ट करूया.
आपली भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता आपण याला मॅश करून घेऊया. तर माझं इथं मॅशर सापडत नव्हतं, त्याच्यासाठी मला ते इकडे याला रई म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग याला मी मॅश करून घेत होते, बट ते माझ्या हातानं होतच नव्हतं कारण की ते गरम होतं ना, त्याच्या वाफा लागत होत्या. तर मग माझा हात पण खूप दुखायला लागला. मग मी नेहाला म्हणले की नेहा मला एवढं करून दे. ती पण बोलली ती दे मी करते म्हणून. मग ती आली होती, तिने मला एकदम मॅश करून देत होती, बट ते होतच नव्हतं कारण की ते मोठे तसे जात होते, आलू वगैरे होत नव्हते मॅश. तर मग नंतर मी त्याला फायनल मम्मी बोलली की त्याला हँड मिक्सी मार जाऊन देणे होते. तर हँड मिक्सी आहे, तर मग हँड मिक्सीने त्याला पूर्ण जसं आपल्याला परफेक्ट पाहिजे पावभाजी तसं एकदम पूर्ण मॅश झालं होतं. मग ते करून घेतलं. मग याची आपल्याला फक्त आता राहिलो होता तडका द्यायचा. तर मग लगेच मी एका साईडला कढाईत ठेवून दिली होती तडक्या देण्यासाठी. आणि पावभाजी मी जास्त कुटाणे वगैरे केलेले नाही आहे, जास्त आपल्या घरामध्ये जे व्हेजिटेबल्स असतील. आता माझ्यापाशी इथं त्याच्यामध्ये टाकायला गाजर आणि बीट पण नव्हता. मी म्हणले जाऊन ते स्किप केलेलं आहे, त्याच्यामुळे मी आडून नाही बसल्यासाठी मला जाऊन ते नाही येत नाही. त्याच्यामुळे जे होतं ते आलू, फुलगोबी, पत्तागोबी, मी पत्तागोबी पण टाकते थोडी, तर अर्धी पत्तागोबी पण टाकली होती. आणि जसं मसाले वगैरे ते आपली लाल मिरची, धने पावडर, लाल मिरची, हळद वगैरे सगळं मिक्स केलं होतं. आता इथे तडका द्यायचा होता. तडका वगैरे पण लगेच देऊन घेतला पटकन मी. आणि तुम्ही म्हणशाल की बटर टाकलं आणि लगेच तेल टाकून दिलं, कारण की आपण बटर म्हणजे कढाई गरम झाली असती आणि ते बटर टाकलं होते जळून गेलं असतं तेल वगैरे म्हणा या बटर, आणि त्याचा टेस्ट वगैरे ते मग ते अलग लागला असतं. त्याच्यामुळं मी थोडं कढाई गरम झाली की लगेच बटर टाकून दिलं आणि मग ऑइल, म्हणजे ज्याच्याने आपलं लवकर मसाले पण फ्राय होऊन जातात. मग ते कांद्याचा म्हणजे जळाव कसं स्मेल आहे तशी वगैरे येत नाही. तसं मी अशीच करते, जास्त झंझट नाही भाजी, मी अशीच कधी पावभाजी करते. आपली पावभाजी तर रेडी झाली होती, फक्त आता पाव भाजायची राहिली होते. तर मग मसाले पाव भाजले होते आणि अर्धे असे साधेच तसेच भाजून घेतले होते, मसाला न लावतानाच भाजून घेतले होते. मग जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. शिवचा आवाज बघा तुम्हाला येतच, तिचा सध्या आता धिंगाणा चालू आहे. जस्ट आत्ता उठली ती, त्याच्यामुळे आता तिला घ्यावं लागेल. तोपर्यंत बाय बाय.